अच्छा. उलट या संभ्रमावस्थेमुळे शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते, इम्युन सिस्टम, ती गोंधळून जाते आणि मग ऑटो इम्युन डिझीज प्रमाणे ती स्वतःच्याच चांगल्या पेशींवर हल्ला करायला लागते. बापरे, हे भयानक आहे. हो ना. नेतृत्वामध्ये जेव्हा काय म्हणतो आपण त्याला डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्याची टाळाटाळ असते, तेव्हा तिथे अधिकाराची एक मोठी पोकळी निर्माण होते. आणि आपल्याला माहितीये निसर्गाला पोकळी आवडत नाही. बरोबर. म्हणजे त्या अधिकाराच्या पोकळीत मग चुकीचे लोक किंवा चुकीच्या प्रवृत्ती शिरकाव करतात. आपल्या स्रोतांमध्ये एका अतिशय सामान्य कॉर्पोरेट परिस्थितीचं उदाहरण दिलं आहे. हां, ते बॉसचं उदाहरण ना? हो, तेच. एक असा बॉस जो सोमवारी एका विशिष्ट नियमावर ठाम असतो आणि मंगळवारी अचानक दुसराच नियम आणतो. अगदी. कधी तो कामाच्या बाबतीत प्रचंड कडक वागतो, तर कधी एकदम चिल असतो. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. काय? जर बॉस कधी कधी चिल वागत असेल, तर कर्मचाऱ्यांना तर ते आवडायला हवं ना? साहजिक आहे. मग अशा वातावरणात गोंधळ किंवा बंडखोरी का निर्माण होते? कारण चिल असणं आणि अनपेक्षित असणं ह्यात एक अत्यंत सूक्ष्म पण खूप मोठा फरक आहे. म्हणजे कसा? म्हणजे जेव्हा नेतृत्वाचा दृष्टिकोन सतत आणि अकारण बदलत असतो, तेव्हा तिथे सायकोलॉजिकल कॉन्ट्रॅक्ट तुटतो. हा कर्मचारी आणि संस्था यांच्यातील एक अलिखित मानसिक करार असतो, जो पूर्णपणे निष्पक्षतेच्या विश्वासावर आधारलेला असतो. अच्छा, म्हणजे रूल सेम असायला हवेत. हो. आणि जेव्हा नियम रोज बदलतात ना, तेव्हा कर्मचाऱ्यांचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. त्यांना अत्यंत असुरक्षित वाटू लागतं. ओहो, म्हणजे ते सर्व्हायव्हल मोडमध्ये जातात. आणि जेव्हा माणूस स्वतःचा बचाव करण्याचा विचार करतो, तेव्हा तो कंपनीच्या हिताचा विचार करूच शकत नाही. तंतोतंत. अशा वातावरणात मॅलिशियस कंप्लायन्स सुरू होतो. मॅलिशियस कंप्लायन्स. हो, म्हणजेच लोक फक्त सांकाम्य बनतात, स्वतःहून कोणतीही जोखीम घेत नाहीत. जिथे नियम नाहीत आणि निर्णयांची खात्री नाही, तिथे लोक कामात शॉर्टकट मारू लागतात. महत्वाची माहिती एकमेकांपासून लपवू लागतात आणि जबाबदारी झटकण्यावर जास्त भर देतात. कोणत्याही यंत्रणेला एका ठराविक स्थिर चौकटीची गरज असते. बरोबर. ती चौकटच मोडली की सगळं कारभार अंधारात जातो आणि फक्त प्रचंड गोंधळ उरतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर राजा चौपट तर राज्य अंधारात. अगदी बरोबर. जर वरचा माणूसच दिशाही नसेल, तर त्याच्या हाताखालची संपूर्ण यंत्रणा अंधारात आणि गोंधळात जाणारच. दिशाहीन नेतृत्व हे एखाद्या आजारासारखं संपूर्ण यंत्रणेत पसरतं आणि ती सिस्टीम स्वतःचा घात करते. हो. आणि याच सगळ्या विश्लेषणातून एका नवीन आणि थोड्या गंभीर समस्येची जाणीव होते. सिस्टीम कशी बिघडते हे तर आपण पाहिलं, पण त्या सिस्टीममधल्या घटकांचं काय? हा अगदी खरा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कारण जर एका चुकीच्या किंवा गोंधळलेल्या लीडरमुळे संपूर्ण सिस्टीम इतक्या वेगाने बिघडू शकते, तर अशा अंधेर नगरीत अडकलेल्या सामान्य माणसाने किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःची कार्यक्षमता आणि मानसिक शांतता कशी टिकून ठेवायची? खरंच. जेव्हा इंजिनच चुकीच्या दिशेने जाते आणि पुढचा ट्रॅक गायब आहे, तेव्हा आत बसलेल्या प्रत्येकाने स्वतःचा बचाव कसा करायचा यावर नक्कीच एक वेगळा विचार होण्याची गरज आहे. आणि हा खरोखरच एका चिंतनाचा विषय आहे.